विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मी अतुल सोनकांबळे। आपण पाहतात विश्व 24 न्यूज। हिंगोलीचे आमदार संतोष बांगर हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहतात आणि त्यातच काही दिवसापूर्वी संतोष बांगर यांनी एक वक्तव्य केलं होतं की हे काय माझ्या गाड्या फोडणार, माझ्या गाडीला यांनी साधं टच करून दाखवावं, मी माझ्या आमदारकीचा राजीनामा लिहून देतो। काल म्हटले की शिवसेनेचे 5 आमदार आणि 2 खासदार आमच्या संपर्कात आहेत। यावरनं शिंदे गटाचा आकडा 40 वरून 41 वर पोहोचतो की काय अशी शंका आम्हाला आली आणि तितक्यात माननीय बांगर साहेबांच्या गाडीला शिवसैनिकांनी टच करून दाखवलं आणि 40 वरचा आकडा 39 झाला असं जाहीरच झालं। आता हे सगळं सांगण्याआधी मी थोडीफार पार्श्वभूमी सांगते आणि त्याआधी एक कोळी विचारते। त्यांचा कार्यकर्ता त्यांच्या समोरच उभा राहतो आणि म्हणतो आमच्या साहेबांना सुद्धा खोक्यांची ऑफर होती, परंतु आमच्या साहेबांनी निष्ठा विकली नाही। नंतर याच कार्यकर्त्याचे सोकॉल्ड साहेब भर चौकात घडाघडा रडतात। 39 आमदार जे शिंदे गटात गेले त्यांना गद्दारीचं विशेषण लावतात आणि त्यांना नको त्या शिव्या शाप देतात। पेहचान कोण? अर्थातच कळमनुरी विधानसभेचे आमदार माननीय संतोष बांगर साहेब। 25/9/2022 या दिवशी माननीय बांगर साहेब म्हणतात आमच्या गाड्या फोडणार। अहो, आम्ही आमच्या गाड्या शिवसैनिकांच्या अंगणात लावल्या आणि नुसतं टच करून दाखवलं तरी हा संतोष बांगर राजीनामा देईल असं बांगर साहेबांनी मांडीत ठोकूनच सांगितलं। आता यावरनं खरंच 40 चा आकडा 39 झाला पाहिजे की नाही, परंतु असो, न पसणारे धाडस ते कधीपासूनच करतायत, त्याबद्दलही मला बोलायचं नाही। अखेर तो दिवस उजाडलाच। अमरावतीत काल शिवसैनिकांनी त्यांच्या गाडीला नुसतं टच नाही तर धडकाच मारून दाखवल्या। पण यावरही माननीय बांगर साहेबांचं म्हणणं असं आहे की तो हल्ला नव्हता, तो चोरपणा होता, कारण मागून केला जातो तो हल्ला नसतो, तो चोरपणाच असतो। आता माननीय उद्धव साहेबांच्या पाठीमागून 40 आमदार वार करतात आणि त्याच आमदारांमधले एक आमदार म्हणतात की पाठीमागून वार करणं हा चोरपणा असतो। बांगर साहेब, या विधानावरनं काल तुम्ही अख्ख्या महाराष्ट्राला हसवलं। असो, पण बांगर साहेब, शिवसैनिकांनी जो केला ना तो हल्लाच होता, कारण एक निधड्या छातीचा शिवसैनिक तुमच्या गाडीसमोर उभा राहतो, गाडी थांबवतो आणि मग अनेक शिवसैनिक तुमच्या गाडीच्या काचीला टच नाही धडकाच मारतात। बांगर साहेब, तो निधड्या छातीच्या शिवसैनिकांनी केलेला हल्लाच होता। शिवसैनिकांना डिवचाल तर तुम्हाला अशी प्रत्यय शिवसैनिकांकडनं मिळतच राहतील। आता तुम्ही म्हणतात आम्ही 40 आमदार माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणार आहोत। जर तुम्हाला खरंच विचारांचा वारसा पुढे न्यायचा असेल तर तुम्ही राजीनामा दिलाच पाहिजे, कारण माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी एकदा शब्द दिला की ते द्यायचे, परत मागे फिरायचेच नाही। त्यामुळे या विचारसरणीचा विचार करता तुम्ही राजीनामा देणं अत्यंत गरजेचं आहे। असो, गाडीला टच करून दाखवा असं म्हटलं, आता टच केलं। आता जर तुम्ही धमाल चित्रपटात जसं रितेश देशमुख एक अधिकाराचं खोटं कार्ड वापरतो, आता जसं तुम्ही शिवसेनेचं वापरतात तसं वापरतो आणि बाबूभाईच्या गुंडाच्या कानपट्यात मारतो। नंतर बाबूभाईचा गुंड म्हणतो मुझे मारा तो मारा, बाबूभाई को मत मारना। बांगर साहेब, आता तुम्ही म्हटलात माझ्या गाडीला टच केलं, तसं जर माननीय शिंदे साहेबांच्या गाडीला टच करून दाखवलं तर मी राजीनामा देईल, तर प्लीज असं काही म्हणू नका, नाहीतर तुमच्या राजीनाम्यासाठी शिवसैनिक काहीही करतील। जय हिंद, जय महाराष्ट्र। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।